महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। मात्र मनोज जरांगे यांच्या मागण्या संविधानिक चौकटीमध्ये बसणाऱ्या आहेत का, या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील वकील श्रीराम पिंगळे सर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, तुम्ही मराठा आरक्षणाची ही लढाई जवळून पाहिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील जे काय म्हणतात की मराठा समाज हा मागास आहे, तर ह्याचे काही दाखले आहेत का आतापर्यंतचे, आणि त्याच्यामध्ये तथ्य काय आहे? नमस्कार। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग आपण समजून घेतला पाहिजे की एकंदरच आपण भारताचा 2000 वर्षांचा इतिहास बघितला तर एक महाजन किंवा ब्राह्मण समाज सोडला तर बाकी इतर सर्व हिंदू धर्मातील समाज हा तशा अर्थानं शूद्र समजला गेलेला आहे। आणि त्यामुळे त्या अर्थानं कुणबी काय किंवा मराठा काय हा समाज मागासलेला आहे, शूद्र आहे आणि आरक्षणासाठी पात्र आहे। आता याचे पुरावे काय असं विचाराल तर अगदी आपण 1881 चे सेन्सस रिपोर्ट्स बघितले तर 1881 ते 1831 पर्यंतच्या सेन्सस रिपोर्ट्समध्ये आपल्याला असं एक प्रकर्षण जाणवतं की सुरुवातीच्या सेन्सस रिपोर्ट्समध्ये मराठा ही जात कुठे आढळूनच येत नाही। तिथे सर्वजण कुणबीच असं सेन्सस कमिशनर त्या रिपोर्ट्समध्ये नोंदवतात। ब्रिटिशकालीन रिपोर्ट्स आहेत हे। आणि पुढे 1902 मध्ये जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये गॅजेट निघतं त्यामध्ये हे अध्यारूत आहे की मराठा समाज हा मागासलेला समाज आहे। त्याच्यानंतर पुढे आपण जेव्हा 1921 नंतरचे गॅजेट्स बघतो तर क्षात्र जगद्गुरूंचा आदेश आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोल्हापूर आणि परिसरामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कुणबी समाजानं मराठा असं लिहायला सुरुवात केल्याचं आढळतं। तेच मराठवाड्यामध्ये देखील आढळून येतं की अगोदर जे कुणबी होते जे सेन्सस रिपोर्ट्समध्ये तेच मराठी झाले, म्हणजे मराठा समाज हा वाढत गेला आणि कुणबी समाज कमी होत गेला। म्हणजे जरांगे जेव्हा म्हणतात की हे सेन्सस रिपोर्ट तुम्ही मान्य करा किंवा ते गॅजेटियर तुम्ही लागू करा, त्याचा अर्थ असा आहे की त्या गॅजेटियरमध्ये कुणबी समाजाची संख्या ही मराठा समाजाशी साधर्म्य साधणारी होती। आणि म्हणजे काय तर हाच मराठा समाजच कुणबी होता आणि त्याला कुणबी म्हणूनच संबोधलेलं होतं। पुढे जाऊन त्या समाजानं मराठा असं स्वतःला रेकॉर्ड्समध्ये लिहित गेला आणि कालांतरानं तो मराठा म्हणूनच एस्टॅब्लिश झाला, पण आहे हा कुणबी समाजच। त्यामुळे हा एक पुरावा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो। 1925ला मद्रास हायकोर्टामध्ये, मद्रास उच्च न्यायालयामध्ये एक फार मोठा खटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डायरेक्ट वंशजांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भानं उच्च न्यायालयासमोर आला होता। तंजावर मधला वाद होता म्हणून मद्रास हायकोर्टामध्ये गेलेला होता आणि त्याच्यामध्ये हे फार स्पष्टपणे उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे की या ठिकाणी शिवाजी महाराज हे शूद्र होते म्हणून। जरी शिवाजी महाराजांचं मुंजीबंधन झालेलं असेल, क्षत्रिय म्हणून त्यांना छत्रपती शिवराय म्हणून त्यांचा राज्याभिषेक झालेला असेल, तरी पण हायकोर्टानं खूप सविस्तर अशी कारणमीमांसा करून त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे की ते शूद्र होते म्हणून। आणि हे गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये देखील आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी याची नोंद घेतलेली आहे आणि ते हायकोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर मांडलेलं आहे। याच्यानंतर आपण बघितलं 1928 ते 1956 असं मी म्हणेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि मराठा समाज हा मागासलेला समाज आहे हे अधोरेखित करणाऱ्या खूप गोष्टी केल्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले। प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये मराठा समाजाला आरक्षण आंबेडकरांनी मिळवून दिलं। आणि त्याच्यानंतर जर का आपण काळ बघितला, जसं ॲडल्ट सफराज आलं, म्हणजे पूर्वी जे क्वालिफाईड वोट होतं की आपण शिक्षित किती आहात आणि आपलं उत्पन्न काय आहे या आधारावर आपल्याला वोटिंगचा अधिकार मिळायचा, तर ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुमच्या 18 वर्ष वयाच्या मुद्द्यावरती आलं, तेव्हा मराठा समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये एक समाजकर्ता राज्यकर्ता म्हणून पुढं आला। त्यामुळे आपल्याला एक गॅप दिसतो की 1950 ते 1967 काळामध्ये
मराठा समाजाचं नेमकं अस्तित्व काय होतं आणि का आरक्षणामधून बाहेर पडला. तर त्याचं एक दुसरंही कारण असं आहे की 1959ला श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक GR काढला होता आणि त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी खूप क्रांतिकारी असं पाऊल उचललं होतं की जातच हद्दपार केली होती आरक्षणामधून. आणि त्यांनी आर्थिक निकषावरती म्हणजे साधारण मला वाटतं 900 रुपये वगैरे काहीतरी उत्पन्नाची मर्यादा दिली होती आणि त्याच्या आतमध्ये जर का कुटुंबाचं उत्पन्न असेल तर त्या सर्वांना EBC नावाची, इकॉनॉमिकली बॅकवर्ड नावाची एक सवलत मिळायची आणि ती सवलत चालू राहिली साधारण 1963-64 पर्यंत. आणि नंतर BD देशमुख समितीचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये कुठेही अशा प्रकारचं आरक्षण किंवा कशा प्रकारे OBCची विभागणी करावी असं काहीही तशा अर्थानं लिहिलेलं नाही. तरीही कुठल्याही प्रकारचा सर्वे किंवा काही न करता 1967ला जेव्हा आरक्षण देण्यात आलं तेव्हा मराठा समाज का बाहेर ठेवला हे कुठेही कारण BD देशमुख अहवालामध्ये असं म्हटलेलं नाहीये की मराठा समाज मागास आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, काहीच नाही. अजिबात नाही. या उलट आपण जर का पुढे जाऊन बघाल 1980चा मंडल आयोगाचा अहवाल हा अत्यंत भंपक आणि बोगस अहवाल आहे. कारण मंडल आयोग एक तात्कालिक काहीतरी कारण देतो की 1931च्या जनगणनेच्या आधारे आम्ही सांगतोय की हा समाज फॉरवर्ड कम्युनिटीमध्ये आहे. पण 1931चा जर का जनगणनेचा अहवाल आपण बघितला, हे आम्ही हायकोर्टाला दाखवलं होतं, हायकोर्टाने ते मान्य देखील केलेलं आहे. 1931च्या अहवालामध्ये कुठेही मराठा समाजाला फॉरवर्ड कम्युनिटी म्हटलेलं नाही. हा मंडल आयोगानं केलेला फ्रॉड आहे. आणि त्यामुळे आपल्याला ती बाब समजून घेतली पाहिजे की मंडल आयोगाचा एवढा बबरा केला जातो पण त्याच्या वास्तवामध्ये कोणी ते उघडून बघत नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन 1931च्या सेन्सस रिपोर्टमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तेही बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात कुठेही फॉरवर्ड कम्युनिटी म्हणून लिहिलेलं नाही आहे. उलट पक्षी मराठा कम्युनिटीला त्यामध्ये मराठा कम्युनिटीसोबतच्या ज्या कम्युनिटी होत्या त्या सर्व आता OBCमध्ये आहेत. त्यामुळं मराठा समाजाचा क्लेम हा योग्यच आहे असं मला वाटतं. खत्री आयोग, बापट आयोग याच्यामध्ये देखील मराठा समाज मागास आहे असं सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वात मोठा जर का काही कॉन्स्टिट्युशनल आपण ज्याला फ्रॉड म्हणूयात तो झाला असेल तर तो एका अर्थानं इंदिरा साहनी नावाचा खटल्याची अंमलबजावणी हा आहे. आता उदाहरणार्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाचंच उदाहरण घ्या. माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं याच्यामध्ये की आम्ही एक बायबल किंवा एक गीता OBC आरक्षणाची आम्ही लिहितो आहोत आणि याला मुख्य समजावं, याला प्राईम समजावं आणि याच्याच आधारे सर्व निर्णय घ्यावेत. आणि सर्व झाल्यानंतर शेवटी इंदिरा साहनीच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की परंतु 40 वर्ष एक समाजाचा तबका आरक्षणाच्या बाहेर असल्या कारणानं आम्ही आमच्या अधिकारामध्ये या समाजाला त्वरित आरक्षण देण्याचे आदेश देत आहोत आणि पुढील 6 महिन्यामध्ये केंद्र सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी आपापल्या परीनं यांचं सर्वेक्षण करून घ्यावं आणि यांची एलिजिबिलिटी तपासावी. म्हणजे इंदिरा साहनी स्वतः इंदिरा साहनीनं फॉलो केली आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे. इंदिरा साहनीचा निवाडा हा स्वतः इंदिरा साहनीचा निवाडा करणाऱ्या न्यायपीठानं फॉलो केलेला नाही असं माझं फार जबाबदार वक्तव्य आहे. कारण का पुढच्या 6 महिन्यामध्ये कोणत्याही केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं अशा प्रकारचं कुठलंही सर्वेक्षण केलेलं नाही आहे. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 1993ला दुसरा इंदिरा साहनीचा निकाल देखील आलेला होता आणि मग आपल्याकडे एक 23 मार्च 94चा GR येतो आणि त्या GR मध्ये अचानकपणे आरक्षणाची मर्यादा वाढवली जाते. आता ही आरक्षणाची मर्यादा 34% 50% कशी केली त्याला काही बेसिस नाही. तेव्हा इंदिरा साहनी अस्तित्वात होतीच ना, त्याचं काही एक्सप्लेनेशन देता येत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की त्याच्याच पुढच्या वर्षी 100 जातींचा समावेश कसल्याही प्रकारचं सर्वेक्षण न करता OBC मध्ये करण्यात आला. ते जे जरंगे म्हणतात की ह्या जाती कशा समाविष्ट करण्यात आल्या, मग आता मराठा समाजाला करायला काय अडचण आहे हाच प्रश्न येतो. एक्झॅक्टली. कारण 1967 पासून आतापर्यंत आपण बघितलं तर बऱ्याच जातींचा समावेश हा एका पेजच्या अहवालावरती किंवा रेकमेंडेशनवरती करण्यात आला. आपल्याकडे तर इंदिरा साहनी
चा खटला न्यायनिवाडा आल्यानंतर पण, निकाल आल्यानंतर पण आपल्याकडे खूप दिवस आयोग हा अस्तित्वात नव्हता. मुटाटकर समिती म्हणून एक समिती होती आणि त्या समितीनं अशा प्रकारचे एक पानाच्या अहवालानं बऱ्याच जातींचा समावेश ओबीसीमध्ये केलेला आहे. मग आता याच्यामध्ये जाण्याचं कारण का, तर त्याच्यानंतर आलेले जे आशा खत्री कमिशन, अमुक कमिशन यांचे जे अहवाल आहेत ना, हे त्याच धर्तीवरचे आहेत. यांनी वरवर, आणि एक गोष्ट आपण आता म्हणजे आपण कोणी इथं बोळ्यानं दूध पिणारे नाही आहोत. आपण एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की त्या आयोगामध्ये 1993 ते 2010 पर्यंत, म्हणजे त्या आयोगाची 2009ला त्या समितीचं आयोगामध्ये कन्व्हर्जन झालं. त्याच्यामध्ये जे काही पाणी वाहिलेलं आहे त्याची दुरुस्ती करण्याची हिंमत कुठल्याही सरकारमध्ये असू शकत नाही, कारण राजकीयदृष्ट्या ते त्यांना परवडणारं नसतं. कुठल्याही सरकार, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही सरकारला दोष देण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे आता त्या समाजांनी मराठा आरक्षणाला विरोध करताना ह्या कमिट्यांचे अहवालाचे हे देणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण आपण जर का आता फॉर एक्झाम्पल 2005-06चा जो अहवाल आहे बापट आयोगाचा, त्या बापट आयोगाचा अहवाल एक वेगळाच एक फ्रॉड आहे. त्याच्यामध्ये काय झालं होतं की जे लेखी रिपोर्ट घेतलेले आहेत सर्व सदस्यांचे, त्या लेखी रिपोर्ट मेजॉरिटीमध्ये सांगतात की मराठा समाज हा मागासलेला आहे. मग त्याच्यामध्ये एक मॅडम होत्या आणि त्यांना त्या ॲबसेंट होत्या, म्हणजे त्यांचं रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे पण त्या ॲबसेंट होत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की मला याचं इन्व्हिटेशनच नव्हतं वगैरे, तो वेगळा भाग आहे. पण जेव्हा रेकमेंडेशन आलं तेव्हा तो समाज मागासलेला नाही असा आला. पण लेखीमध्ये जर का सगळ्यांचे अहवाल एकूण एक वाचले तर त्याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे असं अगदी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण माने देखील तिथं मान्य करतात की पहिल्यांदाच सांगून टाकतो की हा समाज मागासलेला आहे आणि यांना आरक्षणाची गरज आहे, परंतु यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नका. म्हणजे हा जो रायडर आहे हे असं आहे की आम्ही आता रेल्वेमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही दुसऱ्या कोणाला ह्या बोगीमध्ये येऊ देणार नाहीत, असं त्याचं डायरेक्ट रिझल्ट आहे असं मला वाटतं. परंतु आपण पुढे जर का बघितलं आणि इंदिरा साहनीच्या धर्तीवरती किंवा त्याच्यानंतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे निवाडे आले त्यामध्ये त्या सर्व कसोट्यांवरती आत्तापर्यंत जर का आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये एकच अशी कम्युनिटी आहे, मराठा कम्युनिटी, ज्यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे, ज्यांची तेवढी तपासणी झालेली आहे. आणि हे मी वारंवार सांगत आलेलो आहे की गायकवाड आयोगाचा अहवाल हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा अहवाल आहे, फार वस्तुनिष्ठ असा अहवाल असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये का टिकला नाही? सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नाही त्याचं कारण असं आहे की एकतर तो अहवाल संपूर्णपणे सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला गेला नाही म्हणजे फाईलही केला नाही. म्हणजे गायकवाड आयोग म्हणजे हा आयोग की ज्या आयोगाने मागच्या सरकारच्या काळात आरक्षण दिलं होतं, मराठा आरक्षण SC-BCचं, सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसचं, आणि ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आणि नव्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरक्षण देण्यात आलं. तो आयोग. आता गायकवाड आयोगाबद्दल सरांकडनं जाणून घेऊया. तर गायकवाड आयोगानं जेवढा अभ्यास केलाय ना एका कम्युनिटीचा, एका त्याला आपण घटकाचा म्हणूयात, असा संपूर्ण देशामध्ये कुठल्याही एका जातीसाठी किंवा घटकासाठी अभ्यास झालेला नाहीये. असं असताना देखील तो खरं तर त्या आयोगाचा अहवाल सादर करण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयापासूनच सुरुवात झाली, जिथं जे ॲडव्होकेट जनरल होते त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःच दोष काढायला सुरुवात केली की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलंय, मग आपण ती गोष्ट जरा झाकून कोर्टाला दाखवू, इथपासूनच सुरुवात झाली होती. आणि त्यांनी शेवट म्हणजे समहाव ते टिकवण्यामध्ये आम्हाला यश आलं. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये येईपर्यंत ते सरकार बदललेलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगतो की तो संपूर्ण अहवाल कोर्टासमोर कधीही फाईल करण्यात आला नाही. म्हणजे अहवाल म्हणजे काय, तर तो अहवालाचे 3 खंड होते आणि त्याला ॲनेक्शर्स होत्या. ते संपूर्ण ॲनेक्शर कधीही सुप्रीम कोर्टापर्यंत दाखल झालेल्या नाही आहेत आणि दाखलच जे झालेलं नाही त्याच्यावर मांडणीच काय होणार. त्यामुळं त्याचा ATR पण नव्हता, ॲक्शन टेकन रिपोर्ट ऑब्व्हियसली होता, पण जर का आयोगाचा अहवाल 3 व्हॉल्यूमचा होता तर ॲक्शन टेकन रिपोर्ट हा त्याच्याही पेक्षा 1 व्हॉल्यूमपेक्षाही कमी असतो. आणि जे ॲनेक्शर्स होते ते काही 1000 पानांमध्ये होते. त्यामुळे
आणि ते दाखल करणं का गरजेचं होतं, तर त्याच्यामध्ये सगळी ही जी जरांगे जे म्हणतात की मराठा कुणबी एक आहेत, ह्याचे हजारो पुरावे त्याच्यामध्ये शोधून शासनानं दिलेले होते. याच्यामध्ये आता तुम्ही इतिहासावरती आपण चर्चा करतोय, आतापर्यंत आरक्षणाच्या संदर्भात काय घडलं. एक वेदोक्त प्रकरण खूप गाजलं होतं शाहू महाराजांचं, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याचा दाखला वारंवार दिला जातो. छत्रपती, जसं मी म्हटलं तुम्हाला की 1925च्या निवाड्यामध्ये अगदी छत्रपती तंजावर गादीच्या वादामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना देखील शूद्र म्हणून घोषित करण्यात आलं, किंवा त्यांच्या जे लिनिएजमधले लोक आहेत त्यांना शूद्र म्हणून घोषित करण्यात आलं. तसं शाहू महाराजांनी जेव्हा त्यांच्या साठी होणाऱ्या मंत्रोपचारासाठी वेदोक्त पद्धतीनं हे मंत्रोपचार व्हावेत असा आग्रह धरला, तेव्हा तेथील ब्राह्मणांनी त्याला विरोध केला आणि सांगितलं की आपण वेदोक्तचे अधिकारी नाही आहोत, आपल्याला पुराणोक्त पद्धतीनंच आम्ही मंत्रोपचार करू. मग हे प्रकरण त्यांनी थोडंसं लावून धरलं आणि त्यांनी त्याची पूर्ण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग त्या ब्राह्मणांना काही शासन देखील त्यांच्याकडे जे दिलेले त्यांना गाव किंवा जमीन वगैरे असतात ते विड्रॉ करण्यासाठीचं देखील हे केलं की त्यांना अधिकार असताना देखील त्यांना त्यांच्या अधिकाराचं हनन केलं जात आहे म्हणून. मग ते प्रकरण खूप गाजलं, त्याच्यामध्ये टिळकांनी देखील सहभाग घेतला आणि त्याच्यावरती वेदोक्त म्हणून 2 खंडाचं पुस्तक देखील प्रकाशित झालेलं आहे. असा तो सगळा वाद आहे. तर वेदोक्त आणि पुराणोक्त काय आहे, तर जे शूद्र असतात त्यांचे सर्व संस्कार हे पुराणोक्त पद्धतीने होतात आणि जे उच्चवर्णीय आहेत किंवा ज्यांचं मुंजीबंधन झालेलं आहे, म्हणजे जन्मना जायते शूद्र हा संस्कारात द्विज उच्यते, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण जन्मानं हा शूद्रच आहे, परंतु ज्याच्यावरती द्विज असे संस्कार होतात, म्हणजे ज्यांचं मुंजीबंधन होतं किंवा ज्याला आपण उपनयन संस्कार म्हणतो, हे होतं, त्याला वेदोक्तचे अधिकार प्राप्त होतात असं शास्त्र सांगतं. असं आता 2000 वर्षाच्या कालावधीमध्ये हे असं महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये रूढ आहे. आणि त्या कारणामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्याची मागणी केली होती की माझं म्हणजे शिवाजी महाराजांचं कोरोनेशन होताना, राज्याभिषेक होताना त्यांचं मुंजीबंधन करणं आवश्यक असतं असं सांगून मुंजीबंधन केलं होतं आणि त्यामुळे ते वेदोक्तचे अधिकारी आहेत असं शाहू महाराजांचा देखील आग्रह होता, परंतु त्यांना ते नाकारण्यात आलं. तर ते प्रकरण होतं. मुद्दा आहे की हे झाला इतिहास आतापर्यंत तुम्ही सांगितलेला. आता जरांगे पाटलांच्या मागण्या. जरांगे पाटलांची पहिली मागणी अशी आहे की सगळे सोयरेनुसार सर्वांना आरक्षण द्यावं. तर सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही आहे, पण असं म्हटलं जातं की ज्याच्या घरामध्ये एका व्यक्तीच्या घरी कुणबी मिळालं तर आपल्याकडे साधारणपणे वडिलांची जात लावली जाते, पण आता इकडे मुलीचीही जात लावता येणार का? पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे मानली जाते, तर याबद्दल काय सांगाल? नाही, अशा प्रकारची अंमलबजावणी फक्त मराठा समाजासाठी वेगळी करता येणार नाही आणि त्यामुळेच कदाचित सगळे सोयरे हे पूर्णपणे आतापर्यंत अंमलबजावणी करता आलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ज्या स्पेसिफिक मागण्या आहेत पर्टिक्युलर जरांगे पाटलांच्या, त्या मागण्या मान्य करता येण्यासारख्या आहेत, पण सरसकटपणे मातृसत्ताक पद्धतीनं सर्वांनाच आरक्षण सगळे सोयरे म्हणून दिलं जावं ही मागणी, कारण एकट्या मराठा समाजासाठी अशी वेगळी मागणी करता येणार नाही. जे काही नियम आहेत ते संपूर्ण ओबीसीला देखील लागू करावे लागतील. त्यामुळं अशा पद्धतीची ओमनिबस मागणी मान्य करता येणार नाही. फक्त त्याच्यामध्ये काही न्यूअन्सेस आहेत जे मान्य करता येण्यासारखे आहेत. एक दुसरा प्रश्न हा आहे की ते वेगवेगळ्या गॅझेटचे नाव सांगतात. हैदराबाद असो, साताराचे वेगवेगळे जे आतापर्यंत गाद्या झाले त्यांचे गॅझेट आहेत, त्याची मागणी करते. हे गॅझेटमध्ये नक्की काय आहे? गॅझेट लागू करा याचा अर्थ असा आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की जे सेन्सस रिपोर्ट्स आहेत किंवा हे गॅझेट रिपोर्ट्स आहेत, याच्यामध्ये मराठा समाज किंवा कुणबी समाज हा उल्लेख असताना आपण एकीकडे बघितलं तर समजा 1881च्या जनगणनेमध्ये कुणबी एका पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये 5 लाख होते आणि मराठा समाज हा 200 होता. तर पुढं त्याचं स्थित्यंतर होत असं झालेलं आहे की 1931 पर्यंत त्याच डिस्ट्रिक्टमध्ये मराठा समाज हा 4,50,000 झाला आणि कुणबी हा 50,000कडे गेलेला आहे.
याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? समाज, हे बघा, सर्व समाज हा त्याच प्रपोर्शनमध्ये, त्याच प्रमाणामध्ये वाढत असतो किंवा घटत असतो. त्यामुळे असं तर होणार नाही की मराठे एकदम कमी झाले, मराठे एकदम वाढले आणि कुणबी कमी झाले, तसं नाही आहे. हे काय आहे तर कुणबी समाजानंच स्वतःला मराठा म्हणून संबोधित करून घ्यायला सुरुवात केली, कागदोपत्री तशा नोंदी व्हायला लागल्या, आणि त्यामुळं ते म्हणतात की ते गॅजेटियर किंवा ते सेन्सस रिपोर्ट लागू करा. ह्याचा अर्थच असा आहे की त्यातल्या नोंदी ग्राह्य धरा आणि त्याच्यावरून आम्हाला कुणबी म्हणून आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला देखील मराठा म्हणून द्या. एक मुद्दा हा आहे याच्यामध्ये, कुणबी म्हणजे कसणारा, शेती करणारा. मग त्याच्यामध्ये माळी समाज पण होता, त्यांना आरक्षण मिळालं असा दावा केला जातो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, मराठा समाजामध्ये अनेक शेतकरी आहेत जे आजही शेती करतात. तर यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ते कुणबी नाही, त्यांच्या वडिलोपार्जीमध्ये किंवा काही दाखला सापडत नाहीये, पण ते शेती करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की हे सरसगट कुणबीच आहेत. त्याबद्दल जसं तुम्ही आता सांगितलं, आपण महात्मा फुले यांचं समग्र वाङ्मय वाचलं तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण मराठा समाज हा कुणबीच आहे. कारण पारंपरिक जर का आपण बघितलं तर हा समाज शेती कसतोच आहे. आज देखील तुम्ही बघा, बहुतांश मराठा समाज हा शेती उद्योगाशी निगडीत आहे किंवा इमिडिएटली जस्ट एखाद पिढी, 2 पिढी त्याच्या मागे हा फक्त शेतीवरती अवलंबून असलेला समाज होता. मागच्या 4 दशकांमध्ये फार तर फार असं म्हणता येईल की समाज थोडासा बाहेर पडलाय. तो सगळाच समाज पडलाय. म्हणजे त्याच्यासाठी फक्त मराठा म्हणूनच वेगळं बघण्याची गरज नाही आहे. संपूर्ण ओबीसी समाजच एकंदर बघितला तर तो बाहेर पडलेला आहे. परंतु याच्यामध्ये ही गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते की मराठा समाज हा प्रायमरीली ॲग्रेरियन सोसायटीचा भाग आहे आणि कुणबी आहेच. म्हणजे त्या प्रत्येक निकषावरती जर का आपण तपासून पाहिलं तर हा समाज कुणबी आहे हे आपल्याला पावलोपावली दिसून येतं. अगदी ब्रिटिशकालीन रेकॉर्ड्समध्ये देखील आपल्याला हे अधोरेखित होताना दिसतं. एक मागणी जरांगे पाटलांची ही आहे की जे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावे मराठा आंदोलकांचे. साधारणपणे राजकीय स्वरूपामध्ये किंवा शासन म्हणून कोणकोणते गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात? आता हा टोटली असा प्रश्न आहे की त्या गुन्ह्याचं स्वरूप काय आहे. तसं तर हे बघा, जर का आंदोलनाशी निगडीत गुन्हे असतील आणि त्याच्यामध्ये कोणालाही मेजर हानी कोणाची झाली नसेल किंवा स्टेट इस्टेट म्हणजे संपत्तीचं नुकसान जाणीवपूर्वक केलेलं नसेल तर हे सर्वच गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात. परंतु जी भूमिका सरकार घेत आलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की जे खूप सिरियस नेचरचे गुन्हे आहेत अशा प्रकारचे गुन्हे माघारी घेणार नाहीत असं सांगितलं असताना देखील जे मायनर गुन्हे आहेत ते देखील मागे घेतलेले नाही आहेत असं यांचं म्हणणं आहे. तर मला वाटतं तो फारच वस्तुनिष्ठ असा प्रश्न आहे आणि ते प्रत्येक गोष्टीची तपासणी करून त्याच्यावरती शासनानं निर्णय घेणं अपेक्षित आहे. जानेवारी 2024ला आठवत असेल, जरांगे पाटील मुंबईकडे आले होते आणि तिथे एक विजय उत्सव साजरा झाला होता. तो विजय उत्सव असं सांगितलं जात होते की मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यात. मग पुन्हा जरांगे पाटलांचा हातचा ही जी मागणी, म्हणजे त्यावेळेस जरांगे पाटलांनी जो विजय उत्सव केला होता तो खरा की आत्ता करणारे मागणी ज्या केल्या जातात ते खऱ्या? मग नाही, जरांगे पाटलांना तेव्हा सांगण्यात आलं की आम्ही सगळे सोयरे अशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू आणि असा GR काढू आणि अशा प्रकार, आणि ते तशा पद्धतीनं होऊन समाजाला काही त्याच्यातून मिळालेलं नाही. म्हणून तर जरांगेंनी त्यांचं आंदोलन कंटिन्यू ठेवलेलं आहे. आणि जरांगेंची मागणी मला जी समजते ती अगदी स्पष्ट आणि सोपी वाटते की आम्हाला मराठा म्हणून तुम्ही ओबीसीमध्ये आरक्षण द्या. मग ते तुम्ही त्याच्यासाठी काय पद्धतीचा अवलंब करताय तो तुम्ही सरकार म्हणून निर्णय घ्या, त्याच्यासाठी अभ्यास करा. तेच त्यांचं ऑब्जेक्शन आहे की 13 महिने आपण अभ्यास करता आहात. तर ही साधी गोष्ट ह्या महाराष्ट्रामध्ये अधोरेखित होत नाही का की मराठा समाज हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेती करतो आहे आणि कुणबीच असल्याचे हजारो पुरावे असताना देखील या समाजाला ओबीसी मधून आरक्षण का दिलं जात नाही, एवढीच त्यांची माफक मागणी. आता पुन्हा एकदा असं होतं की ACBC, सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस आणि ओबीसी, तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे? खरं तर अदर बॅकवर्ड क्लासेस ही जी टर्म आहे या टर्मला तसा कॉन्स्टिट्युशनल काही आधार नाही आहे.
खरी टर्म जी राज्यघटनेमध्ये वापरलेली आहे ती सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस अशीच आहे. त्याला आपण कॉमन पार्लन्समध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो. त्याला अदर म्हणण्याचं कारण काय, तर SC ST यांना प्राईम धरल्यामुळे बाकीचे जे उर्वरित आहेत त्यांना अदर बॅकवर्ड क्लासेस असं म्हटलेलं आहे. अदरवाईज अदर बॅकवर्ड क्लासेस ही संज्ञा काही राज्यघटनेमध्ये अशा अर्थानं दिलेली नाहीये. तिथे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे ECBC आणि OBC हे एकच आहे. एकच आहे. म्हणजे याचा अर्थ मराठा समाजाला OBC मध्ये आरक्षण देता येऊ शकतं असं. हो, मराठा समाजाला. आणि एक लक्षात घ्या की आता ह्या अमेंडमेंट नंतर आलेलं हे तिसरं EWSचं आरक्षण, SC ST आणि EWSचं आरक्षण वगळल्यानंतर जे आरक्षण द्यायचं असतं ते सर्वच आरक्षण हे OBCचं असतं. आता महाराष्ट्रामध्ये गंमत अशी आहे की महाराष्ट्रामध्ये OBC वेगळं, VJNT वेगळं आणि ACBC वेगळं अशा आरक्षणाची विभागणी केलेली दिसून येते. आता यामध्ये एक बाब आपण समजून घेतली पाहिजे, तर घटनात्मक दृष्ट्या हे तिन्ही आरक्षण एकाच कॅटेगरीमध्ये आहेत, ज्याला आपण सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस असं म्हणतो. आता VJNTसाठी ते का वेगळं केलं, तर 1951ला आदरणीय नेहरूजींच्या काळामध्ये एक कायदा ॲबॉलिश झाला होता आणि त्याच्यानंतर ज्या जाती अकिन टू SC ST आहेत अशा जातींचा त्याच्यामध्ये समावेश करणं अभिप्रेत होतं, ज्या भटक्या आणि विमुक्त जाती आहेत त्या. त्यामुळे VJNTचा तसा समावेश केला. पण आज आपण त्याच्यामध्ये काय बघतो, 1995ला जे त्याच्यामध्ये बदल झाले तर आणि त्याच्यामध्ये बायफर्केशन देखील झालं, तर धनगर समाज किंवा वंजारी समाज यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे एका अर्थानं तसं बघायला गेलं तर OBC मध्ये घाला म्हटल्यानंतर धनगर समाज आणि वंजारी समाजानं मराठा समाजावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे, कारण त्यांच्या आरक्षणावर याचा काहीच परिणाम होणार नाही. उलट पक्षी मराठा समाजानं धनगर समाजाचा समावेश ST आरक्षणामध्ये करावा यासाठी सपोर्टच केलेला आहे. पण तरीही हे राजकीय कुरघोडीचा किंवा द्वेषाचा भाग वाटतो की काही कारण नसताना काही नेते आपलं उखळ पांढरं करण्यासाठी त्याच्यामध्ये मराठा समाजाला प्रवेश होऊच देणार नाही, आम्ही अमुक करणार तमुक करणार, हे वगैरे त्यांचं कारणच नाहीये. धनगर समाज हा OBC 56ला जो काकासाहेब कालेकर अहवाल आला त्याच्या संदर्भात तुम्ही आत्ता बोलत होते का? काकासाहेब काळेकर अहवाल जो आला तो भारताच्या इतिहासामधला अत्यंत अभ्यासपूर्ण आणि चांगला अहवाल होता. परंतु तो अहवाल कधीही संसदेच्या पटलावरती ठेवण्यात आला नाही आणि मान्य करण्यात आला नाही. काकासाहेब काळेकर अहवालाचे जे रेकमेंडेशन्स होते त्याच्यामध्ये काही रेकमेंडेशन्स इतके क्रांतिकारी आणि चांगले होते. त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण समाजामध्ये 50% आरक्षण महिलांना देऊन टाका, कारण ब्राह्मण समाजासहित सर्व समाजामध्ये महिला या मागास आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. किती क्रांतिकारी. जर का हे 1955च्या आसपास काळेकर आयोगाचे रेकमेंडेशन्स लागू केले असते तर विचार करा आज देशाची स्थिती काय असली असती. त्याच्यानंतर त्यांनी मराठवाड्यातल्या मराठा समाजाला बॅकवर्डच सांगितलेलं आहे, कारण मराठवाड्याची परिस्थिती निजामच्या अंडर निजाम रूलच्या अंडर आल्यामुळे मराठवाड्याची परिस्थिती ही खूपच बॅकवर्डच राहिलेली आहे बऱ्याच अर्थाने. म्हणजे सोशली, एज्युकेशनली, इकॉनॉमिकली देखील हा पूर्ण परिसर, कारण याला शिवछत्रपतींचं देखील कधी आश्रय लाभला नाही किंवा ब्रिटिशांचं देखील कधी फारसं तिकडे हे झालेलं दिसत नाही. त्यामुळे हा परिसर खूप मागास राहिलेला आहे. आणि आरक्षणाचा प्रश्न जर का आपण बघितला तर खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मराठवाड्याचा प्रश्न आहे. कारण विदर्भामध्ये बऱ्यापैकी मराठा समाजाचं कुणबी म्हणून ॲक्सेप्टन्स झालेलं आहे, त्यांचे रेकॉर्ड सापडतात. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे मिश्र आहे की मराठा आणि कुणबी दोन्ही सापडतात आणि त्यांनी त्यांच्या सोयीनं ज्याला आवश्यकता आहे मिळतात, त्यांनी कुणबीचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत. कोकणामध्ये एवढासा हा प्रश्न भेडसावत नाही, कारण मराठा समाजाचं रिलेटिव्हली म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेमध्ये कोकणामध्ये प्रमाणच कमी आहे. आता मराठवाड्यामध्ये हा प्रश्न का जाणवतो, तर मराठवाड्यामध्ये रेकॉर्ड साधारणतः जाळले होते बऱ्याच ठिकाणचे आणि त्यामुळे रेकॉर्ड्स मिळून येत नव्हते. म्हणून मग जेव्हा मागच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये वेगळे रेकॉर्ड्स सापडले
आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड सापडले. ते रेकॉर्ड्स बघितलेच जायचे नाही. अगोदर फक्त रेव्हेन्यू रेकॉर्ड्स बघितले जायचे आणि ते उपलब्ध नसायचे, कारण तहसीलच्या तहसील जाळल्या होत्या आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. पण आता इतर जर का काही रेकॉर्ड्स सापडले आहेत तर त्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी काहीही हरकत नाही, कारण हा समाज कुणबी म्हणून अधोरेखित झालेला आहे. आता एक मुद्दा म्हणजे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ही झाली एक बाजू, पण आत्तापर्यंत मराठा समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व हे मोठ्या प्रमाणात राहिलं आहे आणि ज्या समाजाला आपण आरक्षण दिलं गेलं त्या समाजाला आरक्षण देण्याचं काम हे मराठा समाजाकडनं करण्यात आलं. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व आहे, कारखानदारी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची आहे, शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्या आहे. तर असं असताना मराठा समाज मागास आहे असं म्हणणं कितपत योग्य ठरतं, कारण एक बाजू ही देखील मांडली जाते. हे बघा, जो निकष घटनेनं मान्यच केलेला नाहीये किंवा जो निकष घटनादत्त नाहीये असा निकष आपण लावून काहीतरी एक आर्ग्युमेंट उभं करायचं. मग मी तुम्हाला असं जर का विचारलं की बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये दलित लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये आहेत आणि ते राज्यकर्ते समाज म्हणून जमात म्हणून पुढे आलेले आहेत, मग आपण SC STचं आरक्षण तिथे ॲबॉलिश करा अशी विनंती करणार का? असं नाही होत. कारण राजकीय प्रतिनिधित्व हा काही आरक्षण देण्याचा किंवा काढण्याचा क्रायटेरिया नाही आहे आणि ज्याची लोकसंख्या जास्त त्याचं राजकीय प्रतिनिधित्व जास्त असू शकतं, हे आपण मान्य केलं पाहिजे. आता महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही साधारण 32% आहे आणि मराठवाड्यामध्ये हेच लोकसंख्येचं प्रमाण 39 ते 45% व्हॅरी होतं. हे शासनानं केलेल्या अहवालामध्ये अधोरेखित झालेलं आहे. मग एवढा मोठा समाज असताना त्या समाजानं आपलं राजकीय प्रतिनिधित्व राखलं तर त्याला आरक्षणाची गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही. मला तर असं वाटतं की हा समाज मागासलेला असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे की या समाजामध्ये अशा प्रकारचं अज्ञान असल्यामुळं इतक्या वेळा मोठ्या प्रमाणात राजकीय रिप्रेझेंटेशन असूनही त्यांचा प्रगती होऊ शकली नाही. एक्झॅक्टली. किंवा त्यांना त्यांच्यासाठीचे कायदे करून घेता आले नाहीत किंवा आरक्षणामध्ये समावेश देखील करून घेता आला नाही. एक मुद्दा हा आहे याच्यामध्ये, एज्युकेशनली जर विचार केला तर काही प्रमाणामध्ये मराठा समाजाचं शिक्षण हे इतर समाजापेक्षा अधिक पाहायला मिळतं. मात्र सोशली जे समाज सांगितलं जातं की मराठा समाज प्रगत आहे, इतर समाजाला आज आपण अजूनही बोलताना अनेक लोक म्हणतात की खालच्या जातीचं आहे आणि मराठा समाजाला ही वरची जात समजली जाते. हेच म्हणजे सामाजिक मागासलेपण आहे ना. ही गोष्ट काही अंशी मान्य करायला लागेल की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये हे परसेप्शन आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट मला सांगा की जेव्हा एखाद्या गावामध्ये तुम्ही एकादशी कधी आहे, चतुर्थी कधी आहे हे विचारायला कोणाकडे जाता? मराठा समाजाकडे जाता का? नाही ना. ते तुम्ही शिक्षित माणसाकडे जाता किंवा ब्राह्मण व्यक्तीकडे जाता. लक्षात आलं का? म्हणजे याचं कारण असं आहे की मी पुन्हा अधोरेखित करू इच्छितो की ब्राह्मणेतर सर्व हिंदू घटक हे बॅकवर्डच आहेत आणि त्याच्यामध्ये आपण SC ST वगळता जर का बघितलं तर हे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्डच आहेत. मुद्दा हा आहे की याच्यामध्ये म्हणजे आपण ब्राह्मण समाजाकडे चतुर्थी विचारायला जात जरी असलो तरीही मराठा समाज हे मानायला तयार आहे का? म्हणजे धनगर, इतर वंजारी, माळी आणि मराठा समाज हे एकच आहे. अजूनही अनेक जुन्या राजकीय लोकांच्या किंवा लिखाणामध्ये या ज्या जाती मी आता उल्लेख केलाय यांना खालच्या जातीचे लोक म्हटलेले आहेत. हे बघा, जर का हे समाजाला मान्य नसतं तर हा समाज इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला असता का? की हे मागासले पण कुठेतरी मान्य आहे म्हणूनच हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे, उतरताना दिसतो आहे आणि आरक्षणाची मागणी करा. आरक्षणाचा अर्थ काय? मागासले पण आहे म्हणून आरक्षण पाहिजे हे त्याचं मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळं हे म्हणणं मला मान्य नाही की ह्या समाजाला आपण मागास असल्याचं मान्य नाहीये. आता मागासांमध्ये आपण डिग्रीज ठरवणं हे आता तुम्ही बघा, OBCचं तर बाजूलाच ठेवा, OBCमध्ये तर घटक खूपच स्पष्टपणे हे करता येतात. पण आपण जर का बघितलं तर SC ST मध्ये देखील आपण अशा प्रकारचा भेदभाव बघतो की नाही? तर हे आपल्या समाजामध्ये सर्वात वाईट पद्धतीनं पसरलेला जातीचा रोग आहे आणि त्याचं निर्मूलन होण्यासाठी शासनानं आणि मुख्यत्वे करून न्यायपालिकेनं पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं. कारण आरक्षणाच्या ह्या सर्व भरकटलेल्या परिस्थितीमध्ये आपण आरक्षणाचा राज्यघटनेचा मूलभूत जो उद्देश आहे की ज्याच्यामध्ये
आपण ॲनिहिलेशन ऑफ कास्ट जी आंबेडकरांची संकल्पना होती की ही जात ही गेली पाहिजे, ही जात आपण दृढ करत चाललेलो आहोत. आज मला असं प्रामुख्याने वाटतं की जात जर का आपल्याला या आरक्षणामधून घालवायची असेल तर त्या दृष्टीनं आज प्रयत्न सुरू केले तर 50 वर्षांनी त्याची फळं दिसायला लागतील. पण इथे उलटच होताना दिसतंय, कारण प्रत्येकाला आपापल्या जातीचं आरक्षणामधलं महत्त्व टिकून ठेवायचं आहे, आरक्षणामधलं मागासले पण टिकून ठेवायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकजण मी कसा मागासलेला आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एक अजून जोडतो, म्हणजे मराठा समाजामध्ये एक भाग असा असतो की जे मध्यंतरी एक राजकीय नेते देखील म्हटले होते की स्वतःला आरक्षण पाहिजे पण 96 कोळीशीच लग्न करणार, 92 कोळी चालणार नाही, ह्या ज्या रूढी प्रथा आहेत, तर याच्यामध्ये जातीला उच्च मानण्याची एक मानसिकता देखील समाजामध्ये आहे. त्याच वेळेस आरक्षण जे मागितलं जातं त्यावेळेस ते मागास म्हणून मागितलं जातं. नाही, हे बघा, हे सर्वच समाजामध्ये आहे, हे फक्त मराठा समाजामध्ये अशातला भाग नाही. मग आता साळीमध्ये साळी, सकुळ साळी असे हे असतात, मग ते स्वतःला कोणी खालचे कोणी वरचे असं समजतात. सामाजिक मागासलेपणाबद्दल बोलतोय म्हणून ही सगळं फेर इनफ. तसं माळी समाजामध्ये पण अशा प्रकारचं हे आहे की म्हणजे फुलाचा व्यापार करणारे माळी, भाजीपाल्याचा व्यापार करणारे माळी, असे वेगवेगळं वर्गीकरण त्याच्यामध्ये आहे ना. ते त्यामध्येही कोणी स्वतःला वरिष्ठ कनिष्ठ समजत असेल तरी असं कोणीही समजण्याचं कारण नाही, कारण शूद्र हे सर्वच शूद्र आहेत आणि प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे आणि त्यांचं मागासले पण हे अधोरेखित झालेलं आहे. आणि प्रत्येक आरक्षण मागणाऱ्या व्यक्तींना आपण मागासलेलो आहोत ह्याची मान्यता स्वतःला मान्य केल्यानंतरच मागणी केलेली आहे असं मी समजतो. एक प्रश्न आहे की मराठा समाजाकडे पुन्हा तोच प्रश्न आहे की संस्था होत्या, शैक्षणिक संस्था होत्या, याच्यामधून जो गरीब मराठा आहे तो शिकू शकला नाही का? कारण अनेक मोठमोठ्या मराठा नेत्यांचे मेडिकल कॉलेज आहेत, त्यांची फीज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या नेत्यांना मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे, पण मात्र त्या नेत्यांनी या समाजाचा विचार केला नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली का? आता कसं आहे माहिती आहे का, आपण हे उदाहरणच मुळात चुकीचं आहे की समाजामधील काही घटक प्रगत आहेत आणि त्यांनी समाजासाठी काही केलंय किंवा नाही केलंय या आधारावरती या समाजाचं मागासलेपण किंवा त्यांना देऊ करण्याचं आरक्षण ठरणार असेल तर असे बऱ्याच समाजामध्ये आपल्याला गोष्टी दाखवता येतील. फॉर एक्झाम्पल, आज आपण वंजारा समाजाचं उदाहरण याच्यामध्ये घेऊयात. वंजारी समाज हा महाराष्ट्रामध्ये 0.25% आहे, हे एका अहवालामध्ये अधोरेखित झालेलं आहे. त्या समाजाला आज 2% आरक्षण आहे, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येच्या 8 पट आरक्षण या समाजाला आहे. मग मागच्या 25 वर्षाच्या काळामध्ये या समाजानं मुंडे साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत की या समाजाची खूप मोठी प्रगती झालेली आहे. मग आता त्या समाजामध्ये खूप सारे लोक आहेत जे खूप प्रगत झालेले आहेत, मग ते त्यांच्या समाजासाठी काही करतात की नाही, मग त्या समाजाची त्याच्यावरून मागासलेपण किंवा आरक्षणामधली गरज आपण चर्चा करूयात का? तर हे करण्याची गरज नाही आहे, कारण ही चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या, मी याच्याकडे एका वेगळ्या अँगलनं देखील बघतो की 23 मार्च 1994 GR काढून OBC एवढ्या जातींचा सहभाग केला, त्यांची प्रगती झाली असेल का अधोगती झाली असेल मागच्या 25 वर्षामध्ये? तर ती नक्कीच प्रगतीच झालेली आहे. परंतु खरी अडचण काय आहे की कुठलाही समाज एकदा आरक्षणामध्ये आल्यानंतर आपली प्रगती झाली आहे आणि आता आपल्याला आरक्षणाची गरज नाही हे मान्यच करायला तयार नाही. मग त्याच्यामध्ये इंटरसे त्या समाजामध्ये देखील काही घटक आहेत की जे खूप प्रगत आहेत, ते पण आरक्षणाचे लाभ घेण्यापासून स्वतःला थांबवत नाही, त्यांनाही आरक्षण पाहिजेच आहे. मग याच्यासाठी एकच पर्याय आहे की आज नाही तर उद्या आरक्षण हा विषय जातीपासून वेगळा आपल्याला करता आला पाहिजे. 75 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर असं काही ऑप्शन नव्हतंच, त्यांना जात सोडून हा विषय हाताळताच आला नसता. पण आज ती परिस्थिती नाहीये. आज चला असंही गृहीत धरूयात की आजही ती परिस्थिती पूर्णपणे नाहीये, परंतु त्याचे जर का बीजरोपण आपण आज केलं नाही तर 50 वर्षानंतर देखील ही परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे सर्वच घटकांनी, सर्व स्टेकहोल्डर्सनी, शासनाने, न्यायपालिकेनं आणि सर्वच विचारवंतांनी याचा विचार करावा की आपल्याला एकूणच जात कशी हद्दपार करता येईल आणि त्यासाठी आपण आत्ता सुरुवात कशी करूयात. सर, एक मध्ये हा प्रश्न आहे, मराठवाडा म्हटला की शेतकरी आत्महत्या आणि बहुतांश शेतकरी हा मराठा समाजाचा आहे आणि या अगोदर हाच समाज कुणबी व्हायला तयार नव्हता. त्यांनी स्वतःचं मराठी ठेवलं, जेव्हा बाकी सर्व म्हणजे विदर्भामध्ये असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असो की जे कुणबी झाले,
आज त्याच समाजाला आठवण झाली की आपण कुणबी आहोत, कारण आर्थिक परिस्थिती खालवली म्हणून? कारण याच्या अगोदर ती जाणीव झाली असेल कदाचित, ते लवकर याच्या अगोदरच कुणबी झाली असते, असं काही आहे का? यातला दुसरा भाग समजून घ्या की 75 वर्ष लागली, जे रेकॉर्ड मागच्या वर्षी जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळालं, ते रेकॉर्ड 75 वर्ष तिथे नव्हतं का? तर ते होतं, परंतु ते समोर आलं नाही. म्हणून आपण असं म्हणणार का की मराठा समाजाला जाणीवपूर्वक या प्रक्रियेमधून बाहेर ठेवलं? तर ही अनभिज्ञता मराठा समाजाची देखील असेल, तशी सत्ताधाऱ्यांची देखील आहे की ब्युरोक्रेसी असेल किंवा राजकारणी जे असतील, त्यांचं काम होतं की हे जे कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटकडे जर का अशा प्रकारचे पुरावे होते आणि अशा प्रकारच्या नोंदी होत्या, तर रेव्हेन्यू रेकॉर्डला पर्याय म्हणून मागच्या 75 वर्षामध्ये हे एक्सप्लोर का करण्यात आलं नाही? जरांगेंचा मूळ मुद्दा हाच आहे की हा अभ्यास तुम्हाला करता आला असता, तो तुम्ही का केलेला? पण शेतीकडे सरकारचं दुर्लक्ष झालं असंही म्हणता येऊ शकतं. ते एक तर मुद्दा आहे, पण शेताच्या मालाला भाव नाहीये. शेतकरी खूप म्हणजे पहिलं जे उत्पन्न मिळायचं ते मिळत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या मुलाचं शिक्षण करू शकत नाही, घर चालवू शकत नाही, असाही मुद्दा याच्यातून पुढे येऊ शकतो. कारण आरक्षणाची मागणी ही आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपणातूनच आहे. बरोबर आहे, पण घटनादत्त आरक्षणाची मागणी ही मूलतः सामाजिक आणि शैक्षणिक, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, आणि त्याचं पर्यावसन कशात होतं? सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसचं रिझल्ट काय कशामध्ये होतो? तर तो आर्थिक मागासलेपणामध्येच होतो. त्यामुळे हे घटक असे भिन्न करून चर्चा करता येणार नाही. आणि शासनानं काय केलं हे जसं इम्पॉर्टंट आहे, तसं वेगवेगळ्या योजना केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना राबवल्या का? तर हा फार मोठा वेगळ्या चर्चेचा विषय आहे असं मला वाटतं. आणि एकंदरच मराठवाड्यामध्ये, म्हणजे मराठवाड्यापुरतं बोलायचं झालं तर शेतकऱ्याची अवस्था सर्वच स्तरातल्या, म्हणजे मराठाच म्हणून नाही तर सर्वच समाजामधल्या शेतकऱ्यांची अवस्था ही अतिशय हालाकीची आहे. आणि पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असलेली शेती तिथे असताना सिंचनाच्या सोयींचा इतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा खानदेश किंवा नाशिकचा भाग बघता मराठवाड्यामध्ये अभाव आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची प्रगती त्या ठिकाणी झालेली नाहीये आणि त्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते प्रकर्षानं जाणवत आहे. शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या गोष्टीचं मूळ जातनिहाय जनगणनेपाशी येऊन थांबतं. कारण याच्यामध्ये जातनिहाय जनगणना झाल्यानंतर कोणत्या समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे हे निश्चितपणे समजेल. मग तेव्हा पुन्हा एकदा याच्यातून खऱ्या अर्थानं लक्षात येईल कोणाचा समाज किती, कोणाची किती भागीदारी आणि काय एकंदरीत त्यांची सामाजिक मागासलेपण आहे. तेव्हा पुन्हा एकदा या विषयावरती मांडणी होणं गरजेचं वाटतं तुम्हाला? फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. आत्ता तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये समजून सांगतो की जातीनिहाय जनगणना योग्य पद्धतीनं झाली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. आत्ता लक्षात घ्या, 20% आरक्षण हे SC ST ला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे 100%पैकी 20% आरक्षण ते लोकसंख्येच्या प्रमाणातच दिलेलं आहे. म्हणजे उर्वरित समाज किती राहिला? 80%. 80% समाजाला घटनादत्त नियमानुसार आपण काय ठरवलेलं आहे? जेवढा समाज आहे त्याच्या 50% आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे किती टक्के आरक्षण मिळायला पाहिजे? 40% आरक्षण मिळायला पाहिजे. बरोबर आहे. आता असं गृहीत धरूयात की त्यापैकी 10 ते 15% समाज हा आरक्षणामध्ये नाही. फॉर एक्झाम्पल काही मुस्लिम जाती आहेत, काही अग्रवाल समाजासारखे समाज आहेत, जैन समाज आहे आणि काही ब्राह्मण समाज आहे. हे लोक जर का आपण वगळले तर साधारण 15 ते 16%. मग किती टक्के समाज हा मागासलेला राहिला? 64%. 64% समाजाला बरोबर 32% आरक्षण आहे. पण त्या 64% समाजामध्ये मराठा देखील इन्क्लूड आहे, परंतु त्यांना OBC मध्ये इन्क्लूड करू नका अशी जी मागणी आहे किंवा सरकारची जी अडचण आहे की त्यांना OBC मध्ये घातलं तर सगळे OBC डिस्टर्ब होतात आणि मग OBC वोट बँक पॉलिटिक्सला अडचण होते आणि एकंदरच राजकारण्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं मराठा समाजाला OBC मध्ये घातलं जात नाही. पण हेच जर का जनगणना झाली तर हे स्पष्टपणे अधोरेखित होईल की मराठा समाज हा 32% आहे, पूर्ण OBC समाज हा एकूण मिळून 32 किंवा 33.70% आहे. मग त्याच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं झालं तर मराठा समाज आणि OBC समाज मिळून 32% आरक्षण हे सफिशियंट होणार आहे. परंतु हे होण्यासाठी ती जनगणना जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे.
हे होते श्रीराम पिंगळे सर. खूप सविस्तर आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. काही मुद्दे आहेत, सामाजिक मागासले पण मराठा समाजाचं खऱ्या अर्थानं ते पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार आहे. कोर्टात ACBCची केस आहे. सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासचं जे आरक्षण मागच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे युती सरकारच्या काळामध्ये जे दिलेलं आहे तो मुद्दा अजून प्रलंबित आहेच. त्याचबरोबर आता नव्यानं जरांगे पाटील जी मागणी करत आहे ती देखील मान्य करताना सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. आता सरकार ती मान्य करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक दाखले अनेक आहेत, पण जमिनीवरची परिस्थिती देखील समजून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.